देशाचे नेते, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुलजी गांधी यांच्या विरोधात आमदार संजय गायकवाड यांनी जे बेताल व्यक्त केले त्याचा निषेध म्हणून आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आपला तीव्र निषेध व्यक्त केला। जिल्हा काँग्रेस कमिटी समोर कार्यकर्त्यांनी निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या। राहुल गांधी यांनी आरक्षण संपतो असेच कधी सांगितलेले नाही। जर सर्व समाज एकसारख्या सामाजिक परिस्थितीवर आला तर आरक्षण संपता येईल असे वक्तव्य केलेले आहे व आता भारतात अशी परिस्थिती नाही असे सुद्धा वक्तव्य केलेले आहे। मात्र विरोधक त्यांच्या विधानाचा विपर्यास करत आहेत। राहुल गांधी विरोधात संजय गायकवाड या 50 खोके घेऊन भाजपला पाठिंबा दिलेल्या आमदारांनी जी बेताल व्यक्त केली त्या विरोधात हे जोडेमार आंदोलन घेण्यात आले। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली मदत भाऊ युवा मंचच्या वतीने ही निदर्शने करण्यात आली। सांगली शहर काँग्रेस उपाध्यक्ष क्युम पटवेगार यांनी सदर आंदोलनाचे नियोजन केले। यावेळी हर्षवर्धन, प्रतीक पाटील, सिकंदर जमदार, माजी महापौर किशोर शहा, माजी नगरसेवक उत्तम साकळकर, संतोष पाटील, फिरोज पठाण, प्रकाश मुळके, अजित सूर्यवंशी, उदय पाटील, मदनभाऊ पाटील, युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे, शीतल लोंढे, कय्यूम पटवेगार, मयूर बांगर, हाजी तौफिक बिडीवाले, अमित लाळगे, प्रवीण निकम, नितीन भगत, मोहम्मद शेख, संजय शिकलगार, सूरज मुल्ला, भारत खवटे, अवधूत गवळी, अजित ढोले, फारुख शेख आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। अमेरिकेमध्ये राहुल गांधी गेले असता तिथं पत्रकारांनी जे काय प्रश्न विचारले त्या मुलाखतीमध्ये राहुल गांधींनी आपलं मत व्यक्त करताना सांगितलं की भारतामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना ज्यावेळी समानता प्राप्त होईल त्यावेळी कदाचित भारत हा आरक्षण संपवण्याचा विचार करू शकतो। याचा अर्थ राहुल गांधी आरक्षणाच्या विरोधात नाही आहेत, मात्र जाणून बुजून विरोधकांनी हा जनतेचा भ्रम करायचा प्रयत्न केला आहे की राहुल गांधींनी आरक्षण मिटवायचा वचन दिले किंवा राहुल गांधी आरक्षणाच्या विरोधात आहेत। वास्तविक राहुल गांधी एकमेव नेते आहेत ज्यांनी या भारतामध्ये जातीनिहाय जनगणना करावी याची मागणी केली आणि ती लावून धरली आणि आता जनगणना होत असताना ती जातीनिहाय करावी, कारण जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी हे राहुल गांधींचं वाक्य आहे। त्यामुळे राहुल गांधी या आरक्षणाच्या विरोधात नाही आहेत। मात्र असं असताना जाणून बुजून विरोधी पक्ष याच्या चुकीच्या पद्धतीनं लोकांची दिशाभूल करत आहे आणि यातलाच एक भाग म्हणून संजय गायकवाड ज्यांनी 50 खोके घेऊन भाजपला पाठिंबा दिला आहे ते एकनाथ शिंदेचे शिलेदार हे राहुल गांधीवर बेताल वक्तव्य करत आहेत। राहुल गांधींची चीप काढून देणाऱ्याला 11 लाखाचं बक्षीस देत आहेत। अरे नालायका, तू गद्दारी करायला 50 कोटी घेतोस आणि आमच्या नेत्याची चीप काढायसाठी बक्षीस लावतोस, तुझी लायकी आहे का? हा सवाल संतप्त काँग्रेसच्या विचारत आहेत। त्यासाठी आम्ही सर्वांनी त्याचा जोडेमार आंदोलन केलंय। संजय गायकवाड जर खरोखर सांगलीत आले तर काँग्रेस प्रेमी त्याला खरोखर चोड्यानं मारतील। अशा दिशाभूल करणाऱ्या संजय गायकवाडचा, आरक्षणाविषयी जनतेची दिशाभूल करणाऱ्या संजय गायकवाडचा, संजय गायकवाडचं करायचं काय? जोडे मारा, जोडे मारा, संजय गायकवाडला जोडे मारा, जोडे मारा, जोडे मारा, संजय गायकवाडला जोडे मारा। 50 खोके, 50 खोके, आरक्षणाविरोधात वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाडचा, जनतेची दिशाभूल करणाऱ्या संजय गायकवाडचा, राहुल गांधीवर बोलणाऱ्या संजयचा, राहुल गांधीवर बेताल वक्तव्य करणारा संजय गायकवाडचा।